पुढची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारने आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय। लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे। बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागल्यानं मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, लाडक्या बहिणींसाठी इतका निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आल्याचं कळतंय। ही वेळ का आली आहे सरकारवर, कारण काय? आपण जर पाहिलं दीपाली तर मग महायुतीचं सरकार येण्यामागे जी योजना सर्वात गेम चेंजिंग ठरली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। मात्र आता या योजनेसाठी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे देताना मात्र सरकारची चांगलीच दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे निधी जो आहे तो अपुरा पडत आहे। आता जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार मे महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा 1500 रुपयाचा तो देण्यासाठी आदिवासी विभागाचे जे पैसे आहेत ते या खात्याकडे या योजनेकडे वळवण्यात आले आहेत। जवळपास 335 कोटी 70 लाख इतकी ही रक्कम आहे। या आधी देखील आपण जर पाहिलं तर मग जवळपास 800 कोटी आदिवासी विभागातलेच वळवण्यात आले होते लाडके बहीण योजनेसाठी। त्याआधी सामाजिक न्याय विभागातून पैसे वळवण्यात आले होते। मात्र मंत्री संजय शिरसाट यांनी त्या संदर्भात नाराजी देखील व्यक्त केली होती की आम्हाला न कळवता आमच्या खात्याचे पैसे परस्पररित्या लाडके बहीण योजनेसाठी वळवली जात आहेत। जर इतकंच असेल तर ही योजना बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया स्वतः मंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती। मात्र हा जो हप्ता आहे या महिन्याचा मे महिन्याचा विशेष म्हणजे तो या आदिवासी विभागाकडून फेडला जाणार आहे। मात्र अन्य काही महिने आदिवासी विभागाकडून असेच पैसे वळवले जातील अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे जी गेम चेंजिंग योजना होती महायुतीसाठी, ज्याच्या जीवावर महायुतीचं सरकार आलं या राज्यामध्ये, तेही पाशवी बहुमत घेऊन, त्यासाठी आता योजनेसाठी त्याच पैसे अपुरे पडत आहेत, निधी अपुरा पडतोय हे वास्तव आहे आणि ते वारंवार समोर येत आहे। लाडक्या बहिणींचे हप्ते सरकारकडून थकवले जात आहेत। असं असताना दुसऱ्या विभागाकडून त्याचा निधी आपल्याकडे वळवला जात आहे। निश्चितच सरकार याकडे कशा पद्धतीने पाहणार हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विशेष म्हणजे ही जी गेम चेंजिंग योजना आहे त्याचे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याची घोषणा देखील केली गेली होती। ते 2100 रुपये कधी मिळणार याच्या देखील प्रतीक्षेत बहिणी असताना निधीच अपुरा पडतोय ही देखील बाब समोर येत आहे। त्यामुळे निश्चितच आता सरकार पुढे एक पेस निर्माण झाला आहे की आदिवासी विभागाकडून दर महिन्याला करता त्यांच्या विभागाचे पैसे घ्यायचे, परंतु हे असं अजून किती काळ चालू राहणार हा एक मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद जुई, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।